तुमच्या घरात तुटलेल्या वस्तू पडून आहेत? तुटलेलं घड्याळ, फुटलेला आरसा, बंद इलेक्ट्रॉनिक्स, मग पैसा का टिकत नाही? मन शांत का राहत नाही? हे आज समजेल. मित्रांनो, आपण अनेकदा घरात अशा वस्तू ठेवतो ज्या ना वापरात असतात, ना युजफुल, पण तरीही त्या वर्षानुवर्षे घरात पडून असतात. कारण आपण विचार करतो, ठेवू दे, कधीतरी कामाला येईल. पण वास्तुशास्त्र आणि सायकोलॉजी दोन्ही एक गोष्ट सांगतात, जे थांबलंय ते एनर्जीसुद्धा थांबवतं. अनेकदा नीट घराभोवती बघ, किती वस्तू आहेत. बंद पडलेला मोबाईल, तुटलेलं घड्याळ, क्रॅक असलेला आरसा, जुने वायर्स, बंद फॅन, खराब इलेक्ट्रॉनिक्स, तुटलेली मूर्ती, न वापरलेलं सामान आणि त्या सगळ्या वस्तू फक्त जागा घेत नाहीत, त्या मनातही क्लटर तयार करतात. कधी नोटीस केले, ज्या घरात खूप क्लटर असतं तिथे मनही हेवी वाटतं, फोकस राहत नाही, कामात एनर्जी वाटत नाही, मूड पटकन खराब होतो. कारण बाहेरचा मेस हळूहळू आतल्या मनातही उतरतो. म्हणूनच जुन्या लोकांचं म्हणणं होतं, तुटलेल्या वस्तू घरात जास्त दिवस ठेवू नका, कारण त्या स्टॅग्नेट एनर्जी तयार करत असतात असं मानलं जातं. विशेषतः बंद घड्याळ, फुटलेला आरसा, बंद इलेक्ट्रॉनिक्स हे नेगेटिव्ह व्हायब्रेशन ॲट्रॅक्ट करतात असं मानतात. आता काही लोक म्हणतील वस्तूमुळे आयुष्य बदलतं. थेट नाही, पण त्या वस्तू तुझ्या माइंडवर परिणाम करतात. तुटलेलं घड्याळ तुला नकळत थांबलेपणाची फिलिंग देतं. फुटलेला आरसा अपूर्णतेची फिलिंग देतो आणि घरात पडलेला अनलेस क्लटर माइंडला टायर्ड करतो. सायन्ससुद्धा सांगतं, जेव्हा घर क्लीन आणि ऑर्गनाइज असतं, स्ट्रेस कमी होतो, फोकस वाढतो, प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते. आणि जेव्हा घर क्लटर्ड असतं तेव्हा ब्रेन सतत डिस्ट्रॅक्टेड राहतं. एक माणूस सतत म्हणायचा, माझं काहीच पुढे जात नाही. घरात खूप जुने सामान होतं, तुटलेल्या वस्तू, बंद इलेक्ट्रॉनिक. एक दिवस त्याच्या मित्राने सांगितलं, पहिल्यांदा घर साफ कर. त्याने पूर्ण घर क्लीन केलं. जे अनलेस होतं ते बाहेर काढलं आणि काही दिवसांनी त्याला जाणवलं, माइंड हलकं वाटायला लागलं, कामात फोकस वाढला, मूड पॉझिटिव्ह झाला. कदाचित बदल वस्तूमध्ये नव्हता, तर त्या क्लीन फिलिंगमध्ये होता. लक्षात ठेव, नवीन गोष्टी येण्यासाठी जागा मोकळी असावी लागते. जर घरात जुनंच अडकून राहिलं तर नवीन एनर्जी येणार कशी? आणि हो, याचा पैशाशीही कनेक्शन आहे. कारण क्लटर्ड लाईफस्टाईल बहुतेक वेळा क्लटर्ड फायनान्स तयार करतो. त्याचं घर ऑर्गनाइज असतं, त्याचं प्लॅनिंगसुद्धा ऑर्गनाइज असतं आणि प्लॅनिंग स्ट्रॉंग असेल तर पैसा जास्त टिकतो. म्हणून आजपासनं हे 5 नियम पाळ. तुटलेलं घड्याळ रिमूव्ह करा, फुटलेला आरसा बदलून टाका, बंद इलेक्ट्रॉनिक रिपेअर किंवा डिस्कार्ड करा, न वापरणाऱ्या वस्तू डोनेट करा, घरात ओपन स्पेस तयार करा. हे छोटे चेंजेस पण फिलिंग खूप बदलतात. सत्य सांगू, कधी-कधी आपण फक्त वस्तू नाही, तर जुनी एनर्जी पकडून बसतो. जुन्या आठवणी, जुने दुःख, जुनं नेगेटिव्हिटी. आणि म्हणूनच घर क्लीन करणं म्हणजे फक्त डस्ट काढणं नाही, ती स्वतःला रिसेट करण्याची प्रोसेस आहे. जीवनात पुढे जायचं असेल तर काही गोष्टी सोडाव्या लागतात. तुटलेल्या वस्तू, तुटलेला विचार आणि अनलेस हॅबिट्स. कल्पना कर, आज तू घरातून सगळं अनलेस क्लटर काढलंस, कसं वाटेल? हलकं, फ्रेश, पॉझिटिव्ह. कारण क्लीन एन्व्हायर्नमेंट क्लीन थिंकिंग तयार करतं. म्हणून आज घरात एक राऊंड मार आणि स्वतःला विचार, ही वस्तू खरंच युजफुल आहे का? जर उत्तर नाही असेल तर तिला सोडून दे. कारण कधी-कधी नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी जुनी क्लटर बाहेर काढावी लागते. लक्षात ठेव, समृद्धी फक्त पैसा नाही, ती शांतता आहे, क्लिअरिटी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि त्याची सुरुवात घर क्लीन करण्यापासूनही होऊ शकते. जर तू आज घर चेक करणार असेल तर कमेंटमध्ये लिही, आज घर क्लीन करणार. आणि अशाच पॉवरफुल मराठी व्हिडिओसाठी चॅनल फॉलो कर.